देसाई, हाँ जुई. जरा बघून घ्या ओके का? ओके ठीक आहे. एक वयानं मोठा म्हणून एक गोष्ट सांगू का? काय? एकदा जरा घरच्यांना फोन करून बघा. त्याने ऐकलं तर ठीक आहे, सगळं कसं राजी खुशीने होईल ना. म्हणजे ते पण आनंदी आणि तुम्ही पण खुश. आला पण जुई एवढी मोठी बॅग घेऊन गेलेत कुठे? लग्न करायला. काय? लग्न करायला? ही बघा डॉक्युमेंटची लिस्ट. नाही नाही, असं काही नसेल. आपण आलापला फोन करून बघूया. आलाप आणि जुई कुठे गेलेत हे कळलंच पाहिजे आपल्याला. जुईच्या घरच्यांना नक्कीच माहिती असेल. हो आई, बरोबर बोलताय तुम्ही. नाहीतरी त्यांना आलापला घर जावई करून घ्यायचंच होतं ना. आपण जुईच्या घरी फोन करून विचारूया. नको, आपण फोन केला की जुई आलाप आणि जे जे यात सामील आहेत ना ते सगळे सावध होतील. हो आई, पण आपण लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. एकदा का जुई आणि आलापने लग्न केलं ना की आपण काहीच नाही करू शकणार. आपण जुईच्या घरी जाऊया. नाही, मला वाटतं आपण एकदा त्यांना फोन केला पाहिजे. ज्यांना जे करायचं असेल ना ते करा. मी जुईच्या घरी जाणार आहे. गंधा, तू पण चल. हो. थांब थांब, आम्ही पण येतो. काय करायचं? तुला जे वाटतं ते करायचं. आता मी बोलून तू ऐकणार थोडीच आहेस. सांग ना. हे बघ, तुला हे दही वडे खावेसे वाटतायत ना, मग खा ना. हे खाऊन जर मी माझ्या मूळ रूपात आले तर मग काय करू? सविताला पण ना आजच दहीवडे द्यावेसे वाटले. एक तर पौर्णिमा 2 दिवसावर आलीये तर हे सच असं झालंय. आता समजा तू हे दही वडे खाल्लेस आणि तुझ्या मूळ रूपात आलीस तर तुला बघणार कोण आहे? मीच ना. त्यामुळे तू बिनधास्त दही वडे खा. जर मूळ रूपात आलीस ना तर बाथरूम मध्ये जा, थंड पाणी अंगावर घे की पुन्हा जैसे थे. असं म्हणतोस? यस. हे बघ, आता मार्ग मी सुचवलाय, त्या मार्गाने जायचं का नाही हे तू ठरव. हे मला राहवत नाहीये, मी खाती. तू घेणार आहेस? वा. तू खाणार आहेस? तू खा. काय मध्ये जुई आली तर दरवाजा उघडायला कोणीतरी हवं ना, माणूस. छान झाले. हो ना. अमृता, सावकाश. अमृता, अगं तुझे डोळे निळे झालेत आणि खवले पण चमकतायत. अगं घाबरतेस काय? मी सांगितलं ना, डोंट वरी, मजा घे. हा. अरे कैलास, आता काय करायचं? अमृता, अमृता माझा ऐक. हे बघ, आणि खाऊ नकोस. अरे मी आहे ना. बाहेर जे कोणी आलं असेल ना त्याला मी बाहेरच्या बाहेर घालवतो. डोंट वरी. अरे, दरवाजा उघडा भोळे. यांना बाहेरच्या बाहेर घालवलं तर जुई परत त्या घरात कधीच जाऊ शकणार नाही. अमृता, अमृता, अमृता,
बाप रे, दहीवड्यांनी त्यांचं काम बरोबर केलेलं दिसते. भोळे दरवाजा उघडा, खरं काय ते कळलंय आम्हाला. ते सगळं कळ. भोळे, अरे भोळे, आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. लपरे बाबा फोनच रिसीव करत नाहीये. अगं मग काकू न कर ना. ओके. अगं बंद कर ना. बाहेरून आत येताना बाहेरची नोटीस वाचत जा. तुमचा मोबाईल सायलेंटवर ठेवा. मराठी वाचता येते ना? हो मॅडम, मी तुमच्याशी बोलतोय ते पण मराठीत. फोन सायलेंटवर ठेवा. सॉरी. सुई कॉल नंतर कर घरी, आधी सायलेंट करतो, परत ओरडतील. सॉरी. सॉरी. भोळे, अमृता, तू तू वॉशरूम कडे जा आणि अंगावर पाणी घे. अगं ते देसाई फॅमिली आली आहे, जा लवकर. भोळे दरवाजा उघडा हो. काय आत या ना. हे बघा, आम्हाला सगळं खरं खरं कळलेलं आहे. हो, आणि हे बघा, तुम्ही आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करू नका. नाही, आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये. लपवण्यासारखं काही नाही तर मग आलाप आणि जुई कुठे आहेत? त्यांना बाहेर बोलवा. काय आलाप आणि जुईला बाहेर बोलवा. काय? आलाप आणि जुईला बाहेर बोलवा. कुठून बाहेर बोलवा? कुठून बोलवा म्हणजे काय? जिकडे लपले तिकडून बाहेर बोलवा. आम्हाला माहितीये ते लपलेत. एक काम कर, तू वर जाऊन बघ. हा, आत्ता बघते. अहो नाही नाही ताई, ऐका ना, काय झालं ना, आलाप आणि जुई दोघी आमच्या घरात नाहीयेत. जुई सकाळी बाहेर गेली आहे. हो ना, मला अडवण्याचा प्रयत्न का करते? जाऊ दे ना मला वर. नाही, अडवत नाही, जा ना. हे बघा, आमच्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नका. नाही हो, मी काय आता माधव साहेब, जरा मी लपवत काय. हे बघा, तुम्हाला नेमकं जे काही वाटतंय ना ते एकदा शांतपणे कैलासजींशी बोला. चल अफगाणदार, आपण बोलत बसून. चल. हेच माझं म्हणणं आहे की काय असेल ते माझ्याशी बोला. मला नीट सांगा, मला काही कळत नाहीये. काय कळलंय तुम्हाला? मी सांगतो काय कळलंय ते. जुई सकाळी आमच्या घराबाहेर आली होती आलापला भेटायला, आणि त्याच्यानंतर आलाप मोठी बॅग घेऊन घराबाहेर निघालेला आहे. अमृता, हे काय म्हणतात बघ जरा. आणि त्याच्या सोबत जुई होती. आईंनी स्वतः बघितलंय. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ती दोघं पळून जाऊन लग्न करतायत. आणि या सगळ्याला त्यांना तुमचा सपोर्ट आहे असं आम्हाला वाटतंय. अहो असं नाहीये. हो ना, असं नाहीये ना, मग बोबडी का वळली तुमची? नाही नाही, अगं तो त्यांच्या जिभेचा प्रॉब्लेम आहे. हा, आणि माधव साहेब, अहो मी मुलांना पळून वगैरे जायला सपोर्ट केला तर दोन घरातले संबंध अजून बिघडतील, हे मला माहिती आहे ना. एक्झॅक्टली. आणि हे संबंध जास्ती चांगले व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अहो, हे सगळं बोलायला झालं. सुई आणि आलापला मजबूत सपोर्ट असल्याशिवाय ते असा विचार करतील का? नाही नाही, हे बघा, आमच्यावर विश्वास ठेवा, असं काहीच नाहीये. एक मिनिट, ते कुठे गेलेत ते खरंच तुम्हाला माहित नाहीये का? वहिनी, हे बघा, मी जर खरंच मुलांना सपोर्ट करत असतो आणि तुम्ही जर माझ्या दारापर्यंत आला असतात तरी मी तुम्हाला सांगितलं असतं, पण आम्हाला खरंच माहिती नाही जुई आणि आलाप कुठे आहेत. तू जुईला फोन कर ना. हा, मी फोन करतो मी.
कर कर. कट झाला. उचला ना. या लाईनच्या अर्धी सही खाली आणि अर्धी सही वर करा. ओके इथे हो तिथंच. मॅडम तुम्ही पण करा. हो. जुई इथे कर. हे घ्या. अजून काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत का? थांबा मला चेक करू दे. प्लीज. ओके डन. ही तुमची ओरिजिनल्स. या रजिस्टरवर तुमची सही झाली आहे ना. आता लग्न झालं. आता नवरा नवरी एकमेकांना हार घालू शकतात. थँक्यू सर. तू त्या दोघांच्या खूप जास्त जवळ आहेस. आणि मघाचपासून तू काही बोलतही नाहीयेस. ए बाबा, तुला काही माहिती असेल तर सांगून टाक ना. हे विनाकारण आमच्यावर येते. मला खरंच माहित असतं ते कुठे गेलेत तर मी इथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नसतो ना बसलो. मला खरंच नाही माहित ते कुठे गेलेत. नाहीतर मी त्यांच्यासोबत नसतो का गेलो. काका मी त्यांच्या. अरे मग कुणालाही न सांगता कुठे गेलीये ती दोघं? मी जुईला पुन्हा एकदा फोन लावून बघतो. हे बघा, आलाप आणि जुईने जर लग्न केलं असेल ना तर तुम्हाला ते महागात पडेल. तुम्ही उगाच चिडचिड करू नका. ही मुलगी फोन का उचलत नाहीये? अहो पळून गेलेली व्यक्ती फोन कशाला उचलेल? अरे लाज वाटत असेल ना तिला. स्वतः गेली ते गेली, आमच्याही मुलाला नादाला लावून घेऊन गेलीये. मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्हाला अमृता माझा ऐक. आपण जरा शांतपणे विचार करू. अहो शांतपणे कसला विचार करताय तुम्ही? अहो पळून जाऊन लग्न करताय दोघं. कळतंय का तुम्हाला काही? गंधार अरे आता यावर उगीच आडाओरडा करून काय उपयोग आहे का? यांना तर बरंच झालं असेल ना. नाही हो, असं काही नाहीये ताई. असंच आहे, म्हणूनच तर तुम्ही शांत बसलायत. प्राजक्ता अगं तू कशाला उगाच चिडचिड करतेस? माधवसाहेब माझं म्हणणं काय, तुम्ही जरा यांना समजावून सांगावं. आपण काय ना मुलांना बोलत बसण्यापेक्षा त्यांना एकत्रित म्हणून शोधलं पाहिजे आपण. बरोबर आहे तुमचं. उदय मला खरंच नाही माहित ते कुठे गेलेत. मी ऐक, ताबडतोब आलापच्या ऑफिसमध्ये फोन लाव आणि विचारतो या बाबतीत काय बोललाय का. मी प्रीस्कूलला फोन लावतो. हो. जुईची आई, आपलीच मुलं आहेत. ती घरी आल्यानंतर आपण त्यांना पाहिजे ते प्रश्न विचारू शकतो. पण जुई आणि आलाप परत घरी आले पाहिजेत ना. मला पण तेच वाटतंय. अमृता माझा ऐक. माधवसाहेब, वहिनी, गंधार, हे बघा, आपली दोन कुटुंब एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाहीये, पण निदान मुलांना शोधण्याच्या कामात तरी आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. दोन्ही कुटुंबांनी मिळून शोधायला हवं.
बघा अजून शांतपणे. आपण यांचा विचार करतोय आणि हे आपला विचारही न करता स्वतःचा स्वार्थ बघून लग्न करून मोकळे झाले. आला मुलाचं लग्न होतं ना तेव्हा सगळ्यात जास्त आनंदी त्याची आई असते. पण तुझ्या या अशा वागण्यामुळे मला का आनंद होईल? एवढा मोठा झालास का रे तू? आई अगं मी आई म्हणून हाक कशाला मारतोयस? आईला अंधारात ठेवून लग्न करून तर तू मोकळा झालास. आता तुला तुझं सगळं कळायला लागलंय ना. आणि त्याचे कान भरणारे आहे ना इथे बाजूला. वहिनी जुईला काही बोलू नकोस. हो रे बाबा, आता आम्ही लांबचे झालो ना. जवळचे असताना तर मला नीट ओळखलं असतं. आणि मला तर आता असं वाटतं की कोणाचा विश्वासच नाही माझ्यावर. विश्वास का दाखवू जर तो तोडला जाणार असेल तर? आई तेच सांगतोय मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाहीये. अरे तू लग्न करून आलायस आणि विश्वासघात केला नाहीस असं म्हणतोयस? आई लग्न झालंय पण आमचं नाही. म्हणजे आता नवरा नवरी एकमेकांना हार घालू शकतात. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अँड मिसेस शिंदे फायनली. हे गे राज पटकन. हे घे दक्षता. कौन अरे लाजतोय काय? चल कौन कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स यार आलाप. थँक्स जुई. तुम्ही नसतात तर हे पॉसिबलच झालं नसतं. थँक्यू व्हेरी मच. अरे त्यात काय एवढं. फायनली एकमेकांचं प्रेम एकमेकांना मिळणं महत्वाचं. हे बरं आता बोलत बसू नका नाही तर फ्लाईट मिस होईल. ऍक्च्युली बॅग कुठे ती? त्याची बॅग दे. हे घ्या. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. आलाप यार मला काही देता येत नाहीये पण हे तुझ्यासाठी. थँक्यू. आणि जुई हे तुझ्यासाठी. थँक्यू. हे चला तुमची फ्लाईट मिस होईल. भेटू आपण लवकर आज. बाय बाय बाय. बाय. हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. बाय. म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये ना? नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्या जोडप्याला मदत केलीत? हो. पण त्या निमित्ताने मला हे तरी कळलं की आमच्यावर कोणाचाच विश्वास नाही. परिस्थितीच तशी निर्माण झाली की तसा विचार करावा लागला. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपल्या माणसांवर विश्वास ठेवणं हे आपल्या हातात असतं ना आई. काका काकू आय एम सॉरी. माझ्या फॅमिलीमुळे तुम्हाला त्रास झाला. असू दे. हे बघ तुझी आई जे काही बोलली ते तुझ्या काळजीपोटी बोलली. तिला माझी काळजी आहे हे मला कळतंय. पण तिचा माझ्या आणि जुईच्या प्रेमावर विश्वास का नाही हे मला कळत नाहीये. आई एक बोलायचं होतं. हा बोल ना.
आई मी कोमलला गावाला पाठवू का? का ग असं अचानक? नाही म्हणजे आपण आलाप आणि कोमलची जोडी व्हावी असं स्वप्न बघतोय. तसंच कोमल सुद्धा तिच्या जोडीदाराबद्दल म्हणजे आलाप बरोबरची स्वप्न रंगवत असेल ना. हो मग? आई मला भीती वाटते तिची स्वप्न मोडली तर. म्हणजे ती लहान आहे हो, तिला ते सहन नाही होणार. अगं पण तिची स्वप्न का तुटतील? आई हो आजच घ्या ना. एका क्षणाला मला असं वाटलं की आलापने जुई बरोबर लग्नच केलं की काय. नाही, असं काही होणार नाही. आणि झालं तर नाही म्हणजे आलाप जर त्याच्या मित्राला पळून जायला मदत करू शकतो तर स्वतःच्या बाबतीत तो असं पाऊल उचलूच शकतो ना. म्हणजे तसा त्याच्या मनात विचार आला तर, किंवा त्याला कोणी मदत केली तर आपण काहीच करू शकत नाही. तू बरोबर बोलतेस. आपण लवकरात लवकर कोमल आणि आलापचं लग्न लावून द्यायला हवं, जेणेकरून असं काही घडणारच नाही.